महामानवांना देखील स्वच्छ होताना फाटावं लागतं, पवित्र होताना जाळून घ्यावं लागतं, अंकुरित होताना गाडून घ्यावं लागतं आणि वंदनीय होताना वाळीत पडावं लागतं. प्रभू येशू ख्रिस्त, बुद्ध आणि महम्मद यांच्यासारख्या महामानवांच्या जीवनाकडे जरा कटाक्ष टाका. धार्मिक व सामाजिक बंडखोर म्हणून तत्कालीन प्रस्थापित समाजानं नव्हतं का त्यांना वाईट टाकलेलं? मठाधिपतीच्या या बहरलेल्या रसवंतीपुढे शिष्यगण गोंधळात पडला. शिष्यांच्या मनाचा उडालेला तो गोंधळ पाहून गुरुवर्य पुढे म्हणाले, सत्याच्या शिखरावर जर कुणाला चढायचं असेल तर त्याच्यावर धर्मद्रोहीपणाचे शिंतोडे हजारो लोकांनी उडवायलाच हवेत. धर्मद्रोही म्हणून जेव्हा समाज त्याला नावं ठेवील, त्याचा उपमर्द करील, त्याला वाईट टाकील, तेव्हाच धर्मसंस्थापक म्हणून देव त्याला जाहीर करील. पृथ्वीनी स्वर्ग यात जितकं अंतर आहे तितकंच माणसाच्या निर्णयात आणि देवाच्या निर्णयात अंतर आहे. मित्र हो, अनेक क्रांतीवीरांची अवहेलना झालेली आपण बघतो, नवविचारवाद्यांचा छळ झालेला आपण बघतो, गोळ्या घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आपण बघतो. इतकंच काय, भर रस्त्यावर सकाळच्या वेळेला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात, कारण ते नवविचारवादी होते. धर्मद्रोही म्हणून त्यांना अपमानित केलं गेलं, रक्ताच्या थारोळ्यात त्यांना पडावं लागलं. आपल्या मनाला जे पटतं तेच दुसऱ्याने बोलायला पाहिजे असं मुळीच चालत नाही. कधी कधी माणसाच्या मनाला पटतं, परंतु हृदयाला कसंच वाटतं आणि माणूस ते स्वीकारायला तयार नसतो. क्रांतीवीर तेच नेमकं घोकत राहतो की तुमच्या मनाला जे पटतं ते तुमच्या हृदयाला देखील पटलं पाहिजे आणि त्याचा स्वीकार तुम्ही केला पाहिजे. आणि तो स्वीकार आपण करत नाही, म्हणून बऱ्याचशा वेळेला आपला विरोध त्या माणसाला, त्या क्रांतीवीराला, त्या धर्मवीराला, त्या हुतात्म्याला, त्या महात्म्याला चालूच असतो. त्याचा विचार आणि आपला विचार याच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. आणि हा फरक ज्या प्रमाणात कमी होईल त्या प्रमाणात शहीद, हुतात्मे, महात्मे, रक्तसाक्षी होतच राहतील, परंतु ते कमी होतील. विद्यमान पिढीतल्या लोकांना विचारवादी लोकांचे विचार आवडत नाहीत. त्यांना ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. विचारवंत नष्ट होतात, परंतु त्याचे विचार नष्ट होत नाहीत, ते अमर राहतात. आणि जेव्हा त्यांचे विचार अमर राहतात तेव्हा ते महात्मे होतात, तेव्हा ते हुतात्मे होतात, तेव्हा ते शहीद होतात, तेव्हा ते रक्तसाक्षी होतात. जरी ते रक्तसाक्षी झाले आणि ते जरी मरण पावले तरी त्यांचे विचार मरण पावत नाहीत. आणि म्हणून आपण ज्यांना बंडखोर म्हणतो ते खरोखर बंडखोर असतीलच असं नाही, ते नवविचारवादी असतात. मात्र नवविचारवादी लोकांचे पुरोगामी विचार आपल्याला नको असतात. आपण प्रतिगामी विचाराच्याच मागे लागलेलो असतो. आज युग असं आहे की आपण परिवर्तनवादी झालं पाहिजे, आपण पुरोगामी विचाराचं झालं पाहिजे. आणि ज्यांना आपण बंडखोर म्हणतो ते खरोखर बंडखोर आहेत का ह्याचा पुनर्विचार आपण केला पाहिजे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, आणिक नये माझ्या मना, आणिक नये माझ्या मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, आणिक नये माझ्या मना, आणिक
मी अंकित आणिक नये माझ्या मना आणिक नये माझ्या मना तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध आणिक नये माझ्या मना आणिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा